नमस्कार, मी नीता. तरुण भारत समाजच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सर्वात आधी एक नजर टाकूया आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. कोल्हापुरात शक्तीपीठ विरोधात एल्गार. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग विरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचा विराट मोर्चा. हजारो शेतकरी उतरले रस्त्यावर. इचलकरंजीत मजुरवाढीचा तिढा अखेर सुटला. महिनाभरापासून सुरू असलेल्या खर्चीवाल्या यंत्रमागधारकांचे बंद आंदोलन अखेर मागे. वस्त्रोद्योग क्षेत्राला मोठा दिलासा. पर्यटकांसाठी मोठी बातमी. दाजीपूर अभयारण्य राहणार बंद. राधानगरी दाजीपूर परिसरात मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे वन विभागाचा मोठा निर्णय. आता पाहूया ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा. बातमीपत्राची सुरुवात करूया दिवसभरातल्या मोठ्या बातमीपासून. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग विरोधात आज कोल्हापुरात शेतकऱ्यांनी विराट मोर्चा काढला. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार शाहू महाराज छत्रपती तसेच शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य सर्वपक्षीय मोर्चा पार पडला. ऐतिहासिक दसरा चौकातून निघालेला हा महामोर्चा विनस कॉर्नर मार्गे थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. या आंदोलनात जिल्ह्यातील हजारो बाधित शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या होत्या. आमचं रान द्यायचं नाही. आमचं काय करायचं आम्ही देऊन आम्ही देणार नाही रान. आम्हाला एवढं घेऊन यायचं ऐकायचं. आम्ही त्याच्या पोट चालवलंय त्या शेतीच्या जीवाव. आज आमचे 10 गुंठे शेती गेले. आम्ही काय करायचं. नेमकं शक्तीपीठाबद्दल आज महामोर्चा कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलाय. काय नेमकी भावना? अहो, ज्या आमच्या आजा पिढ्यापासून आमची शेती वाचवली, ती शेती आमच्या पोरासने आम्ही वाढवले, आमच्या मुलाबाळासने आम्ही वाढवले. आम्ही आमच्या नातवास आता काय सांगाव्या, सरकारला काय सांगावं आम्ही? जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा अशी आमची ठाम भूमिका आहे, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी यावेळी दिलाय. नेमकं काय म्हणालेत आमदार सतेज पाटील पाहूयात. नाही, काही आश्वासन देऊ देत, परंतु हा गरज नसलेला रस्ता रद्द व्हावा अशी आमची भूमिका आहे. सत्ताधाऱ्यांच्याकडून असं म्हटलं जाते कोल्हापुरातून की हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, महाराष्ट्राला एक चांगला आहे. ड्रीम प्रोजेक्ट असेल तर त्यांनी त्यांचे वेगळे ड्रीम प्रोजेक्ट करावेत. आमच्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी ड्रीम रद्द करू नये अशी विनंती. आता यावर माजी खासदार राजू शेट्टी यांची देखील प्रतिक्रिया आपण पाहूयात. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग विनाकारण जनतेवर लादू नका. कारण हे 1 लाख कोटी रुपये जनतेला टोलच्या रूपाने परत करायचे आहेत. त्याचबरोबर 21,000 एकर जमीन बर्बाद होणार आहे. महापुराचा धोका आहे आणि त्याचबरोबर पर्यावरणाला धोका आहे आणि म्हणून आमचा विरोध आहे. इचलकरंजीतून वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी मोठी बातमी. यंत्रमागधारकांचं महिनाभरापासून सुरू असलेलं बंद आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या मध्यस्थीतीने यंत्रमागधारक आणि ट्रेंडिंग धारकांमध्ये यशस्वी तोडगा निघालाय. तब्बल 13 वर्षांनंतर कॅम्ब्रिक कापडासाठी मजुरीवाढ देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला असून 15 जून पासून याची अंमलबजावणी होईल. या करारामुळे इचलकरंजीतील यंत्रमागांचा खडखडाट आता पुन्हा सुरू होणार आहे. वाढत्या महागाई विरोधात कागल तालुक्यातील बाचणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र निदर्शने करण्यात आली. गॅस, पेट्रोल, डिझेल आणि अन्नधान्याच्या गगनाला भिडलेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांचा कंबरड मोडल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी आंदोलकांनी चक्क गॅस सिलेंडरच्या टाकीला हार घालून सरकारचा अनोखा निषेध नोंदवला. इंधन आणि गॅसचे दर तातडीने कमी करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी करत ठाकरे सेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलनं 17 पैकी 14 जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवलंय. विरोधी आनंद काळे यांच्या चित्रकर्मी पॅनलचा या निवडणुकीत धुव्वा उडाला. समर्थ पॅनलनं उमेदवार सरासरी 50 ते 150 मतांनी आघाडी घेत विजय झाले. या विजयानंतर फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत समर्थ पॅनलच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला. सर्व मतदारांचे सर्वप्रथम आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि जे काही आरोप प्रत्यारोप होत होते त्या सगळ्यांना बाजूला सारून मतदारांनी ठाम असा विश्वास हा समर्थ पॅनलच्या बाजूने दाखवलेला आहे. म्हणून आमचे 14च्या 14 उमेदवार आता निवडून आले. टोटल जे बलाबल आहे ते आता 17 ज्या काही जागा होत्या त्यातल्या 16 जागा आमच्या आहेत आणि एक बिनविरोध झालेली जागा जी आहे ती वर्षाताईंची आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं श्रेय जे आहे ते आमच्या कार्यकर्त्यांचं, आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आणि समर्थ पॅनलसाठी जे जे आमचे सहकारी लोक आहेत, लोकांनी आम्हाला सहकार्य केलं, मदत केली, त्यांचं सगळ्यांच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. आणि आता
पण कदाचित आम्ही त्या टेक्निकमध्ये कमी पडलो असं मला वाटतं. भावना आमच्या सगळ्यांच्या चांगल्या होत्या. खूप चांगलं काम करण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो. पण मतदारांनी जो कौल दिलेला आहे तो त्याच्यापुढे कोणाचाच काही चालू शकत नाही. पण मी आमच्या सगळ्यांचीच ही अपेक्षा आहे की ज्या कॉजसाठी आम्ही आलेलो होतो किंवा ज्या गोष्टी घेऊन आम्ही आलेलो होतो ते जे संचालक मंडळ निवडून आलेलं आहे त्यांनी किमान त्या पूर्ण कराव्यात. मागच्या वेळेसारख्याच 10 वर्षात 2च AGM आहेत किंवा संचालक मंडळाची निवडणूक नाही असं न करता त्यांनी प्रॉपर पद्धतीनं महामंडळाची भरभराट करावी. अदरवाईज पुन्हा एकदा आम्ही आहोतच, त्याच्यासाठी आम्ही राहणारच आहोत. आंबा बाजारपेठ परिसरातून एक कौतुकास्पद बातमी समोर येते आहे. आज सकाळी आंबा बाजारपेठ परिसर आणि गटारींच्या स्वच्छता मोहिमेला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी मोठे स्वरूप दिले. या मोहिमेत आजी माजी सरपंच, उपसरपंच, रिसॉर्ट चालक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि असंख्य तरुण कार्यकर्त्यांनी एकत्र येत संपूर्ण परिसराची स्वच्छता केली. लोकसहभागातून राबवण्यात आलेल्या या भव्य स्वच्छता मोहिमेचं सध्या सर्वत्र कौतुक होते. बहुप्रतीक्षित मान्सून अखेर कोल्हापुरात दाखल झालाय. सोमवारी नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी कोल्हापूरसह रत्नागिरी, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात धमाकेदार एंट्री केली आहे. येत्या 2 दिवसात हा मान्सून पुणे आणि मुंबई गाठणार असून पुढील 48 तास कोल्हापूरसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. मात्र या सुरुवातीच्या दणक्यानंतर पाऊस थोडा ओसरण्याची आणि मान्सूनला छोटा ब्रेक लागण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मान्सूनच्या आगमनासोबतच कुदनूर परिसरात वादळी वाऱ्यानं थैमान घातलंय. झाडे कोसळल्यानंतर हुंदलेवाडीत 4 दुचाकींचं मोठं नुकसान झालं असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे. तर दुसरीकडे कुदनूर तळगुडी शेतात नदीहून वाहून आलेले मासे आणि खेकडे पकडण्यासाठी स्थानिक तरुणांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं. राधानगरी दाजीपूर वन्यजीव अभयारण्यातून पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येते. दाजीपूरच्या प्रसिद्ध सावराई सडा परिसरात सध्या चक्क अस्वलांचा मुक्त वावर पाहायला मिळतोय. विशेषतः सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी हे अस्वल पर्यटकांना थेट दर्शन देत आहेत. जंगल सफारीला गेलेल्या काही पर्यटकांनी अस्वलांच्या या हालचाली कॅमेऱ्यात कैद केल्या असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. राधानगरी दाजीपूर परिसरात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे दाजीपूर वन्यजीव अभयारण्य पर्यटकांसाठी तात्पुरते बंद करण्यात आले. जंगल परिसरात मुसळधार पाऊस आणि दाट धुके असल्यानं पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी वन विभागानं जंगल सफारी थांबवण्याचा निर्णय घेतलाय. हवामानात सुधारणा झाल्यानंतर अभयारण्य पुन्हा सुरू केले जाईल अशी माहिती वनक्षेत्रपाल राजेंद्र गुंकीकर यांनी दिली. त्यामुळे पर्यटकांनी दाजीपूरला जाण्यापूर्वी वन विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. तर या होत्या आजच्या जिल्ह्यातील ठळक घडामोडी. अशाच वेगवान आणि अचूक अपडेटसाठी पाहत रहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.